पूर्णा शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आंबेडकर चळवळीतील नामांतर लढ्यात जेल भोगणारे पॅंथर नेते कालवंश यादवराव सोमाजी भोवरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते। त्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पूर्णा शहरातील भोवरे परिवाराची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले। या प्रसंगी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, बाबूराव कदम, ॲडव्होकेट बलवीर चव्हाण, DN दाभाडे, विजय सोनोळे, पांडुरंग आहिरे, अशोक धबाले, डॉक्टर विजय गायकवाड, ॲडव्होकेट विजय भोवरे, ॲडव्होकेट अमोल भोवरे, दीपक भोवरे, मिलिंद सोनकांबळे, भीमा मलारे आदींची उपस्थिती होती। पूर्णा शहरातील बुद्धविहारात जाऊन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुद्धविहाराची पाहणी केली। बुद्धविहार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। रिपब्लिकन पक्षाचे दलित आंदोलन मोठ्यापासून माझे अत्यंत जवळचे सहकारी होते। त्यानंतर त्यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं आणि आज त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी मी आलो होतो, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी। कारण पूर्णा जी नगरपालिका आहे, या नगरपालिकेमध्ये आमच्या भारतीय दलित आंदोलनाच्या काळामध्ये 7-8 नगरसेवक आमचे असायचे। आज आपल्या समाजाचे 10 नगरसेवक आहेत, पण ते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत। तरीसुद्धा या पूर्णेमध्ये आमची बहुतांशी ताकद ताकद आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी मी आलोच होतो। त्याचबरोबर आदरणीय बनते जी आमचे उपमुख्यमंत्री जे आहे, त्यांचा पॅंथरच्या काळामध्ये मला अत्यंत फार मोठा पाठिंबा मिळालेला आहे। मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी उपमुख्य यांनी आपल्या या मुवमेंटला पाठिंबा दिला होता आणि आज या बुद्धविहारामध्ये आल्यानंतर मला खूप वाटलं की बुद्धविहाराचा विस्तार आहे। या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, नांदेडमध्ये असणारे बुद्धिस्ट बांधव आहे, त्यांच्यासाठी हे एक अत्यंत चांगलं सुंदर अशा पद्धतीचं स्थळ आहे हे या ठिकाणी आमच्या बौद्धांचं आहे। याला महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मध्यंतरी 1 कोटी रुपये या मिळाल्यानंतर याचा विस्तार अत्यंत चांगला झालेला आहे। अजून 10 कोटीचा प्रस्ताव मंत्रीने मला सांगितलेला आहे की राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे, त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन आणि मराठवाड्यातलं एक अत्यंत सुंदर अशा पद्धतीने जे बौद्धांचं स्थळ आहे, तीर्थक्षेत्र आहे, त्याला अजूनही चांगल्या पद्धतीने सुंदर बनवण्यासाठी नक्की राज्य सरकारच्या वतीने मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि उपमुख्य जे आहे त्याच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे। आणि आपलं आयुष्य जे आहे बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्मासाठी त्यांनी लक्ष केलेलं आहे, त्याची गरज आहे आणि त्यामुळं आज या बुद्धाला भेट दिल्यामुळं मला आनंद वाटला आणि आज मी या ठिकाणी आज लातूर जिल्ह्यात दौरा आहे, लातूरमध्ये काही सभा आहे, औरंगाबादमध्ये काही सभा, संभाजीनगरमध्ये काही सभा आहे, त्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि आमचं पार्लमेंटचं अधिवेशन आणि बाकीच्या राज्यामध्ये अनेक कार्यक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी मराठवाड्यामधील अनेक आलो होतो, पण आज 3 दिवसाचा माझा दौरा मराठवाड्याचा आहे आणि मराठवाड्यामध्ये पॅंथरची मुवमेंट अत्यंत स्ट्रॉंग होती, रिपब्लिकन पक्षाची मुवमेंट अत्यंत स्ट्रॉंग होती आणि अजूनही ते स्ट्रॉंग करण्याचा माझा प्रयत्न आहे। सर्व रिपब्लिकन पक्षाचे जे नेते आहेत या सर्वांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। बाबासाहेबांचा एकच पक्ष पद्धतीचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये आवश्यक आहे, त्यासाठी माझा प्रयत्न। महाबोधी महाविहाराची मागणी आमची अनेक वर्षांपासून जी आहे की महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, बाजूला बंदिले होत्या, त्याला सुद्धा फोटो आला। तर महाबोधी महाविहार जे आहे, महाबोधी महाविहार हे आमच्या बौद्धांचं श्रद्धास्थान आहे। 2500 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमजींना ज्ञानप्राप्ती झाली आणि सिद्धार्थाचा गौतम बुद्ध झाला आणि जगाला विश्वशांतीचा संदेश दिला, समानतेचा संदेश दिला, मानवतेचा संदेश दिला, ते स्थळ आमच्यासाठी अत्यंत आदरणीय अशा पद्धतीचं आहे आणि भारतामध्येच जो धम्म जो आहे तो गौतम बुद्धांनी सगळ्या जगाला दिला, तर त्या धम्माच्या संबंधामध्ये जगभराला अट्रॅक्शन आहे आणि अनेक देशामध्ये 40पेक्षा जास्त देशांमध्ये बौद्ध धम्माची लोकांचा आहे। त्यामुळं जो त्या ठिकाणी महाबोधी महाविहार जे आहे, आदरणीय भदंत महास्थवी अनागारिक जे आहे ते श्रीलंकेचे आहे, त्यांनी त्या ठिकाणी ते जे महाबोधी महाविहार आहे त्यांच्या काळामध्ये बांधण्यात आलेलं आहे। त्या ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो बोधिवृक्ष आहे, तर ते एक सगळ्या जगातल्या बौद्धांसाठी अत्यंत आदरणीय स्थळ आहे। त्यामुळे मागणी आमची अशी आहे की महाबोधी महाविहाराच्या ट्रस्टमध्ये
त्या ठिकाणी 8 लोक आहेत आणि कलेक्टरचा चेअरमन असतो, अध्यक्ष असतो. त्यामध्ये 4 बुद्धिस्ट, 4 हिंदू आणि कलेक्टर चेअरमन अशा पद्धतीचा 1949चा बिहार असेंब्लीचा कायदा आहे. त्यामध्ये आमची मागणी अशी आहे की आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही, पण आमच्या बौद्ध धर्माचा जो ट्रस्ट आहे, बुद्ध मंदिराचा जो ट्रस्ट आहे, तो ट्रस्टमध्ये सगळे बौद्ध असावे अशा पद्धतीच्या मागणीसाठी देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. मी परवा 22 तारखेला मी बोधगयामध्ये होतो आणि त्या ठिकाणी आपण जवळजवळ 20 देशाच्या बौद्ध भिक्खूंच्या समोर मी त्यांना असं दिलेलं आहे. हा जो ट्रस्ट आहे या ट्रस्टमध्ये अमेंडमेंट करण्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की जर इतर धर्माच्या ट्रस्टमध्ये जर आमचे लोक नाही आहे तर आमच्या धर्माच्या ट्रस्टमध्ये इतर धर्माचे असतो तेवढंच आमचं म्हणणं आहे. हिंदू धर्माला किंवा त्यांना कोणाला विरोधचा विषय नाही आहे. तर त्यामुळे एवढीच आमची मागणी आहे. आणि हा जो ॲक्ट आहे हा ॲक्ट 49चा आहे आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जे आहे ते संविधान 26 जानेवारी 1950 लागू झालेलं आहे. त्यामुळं या कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी एवढीच आमची मागणी आहे. मी पंतप्रधानांना एकदा भेटलेलो आहे, नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री त्यांना पण भेटलेलो आहोत. त्यांच्यासमोर सुद्धा आपण मागणी केलेली आहे. सगळे आमचे मेंबर ट्रस्टी